नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे निराधार बांधव आहेत, मग यामध्ये लाभ घेणारे दिव्यांग लाभार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असतील, त्याचबरोबर विधवा महिला लाभार्थी असतील, या सगळ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट म्हणजे एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता हा कधी मिळणार आहे या संदर्भात राज्य शासनाने त्याचबरोबर विभागाने महत्त्वाची माहिती अपडेट दिलेली आहे. आता हा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो याबाबतची महत्त्वाची ही अपडेट देण्यात आली आहे. तर या अंतर्गत हप्ता हा 100% येणार आहे, मात्र किती उशीर होऊ शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आपण विभागाच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क केला होता, त्याचबरोबर विभागाचे जे अधिकारी आहेत यामध्ये विश्वासू अधिकारी यांच्या मार्फत ज्या महत्त्वाची माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे त्यानुसार हा हप्ता कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर अशाच या आधार योजनेअंतर्गतल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट एप्रिलच्या महिन्यासंदर्भातली ही जारी झालेली आहे. तर यानुसार पाहू शकता एप्रिल महिन्यासाठीचा जो हप्ता आहे संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारा एप्रिल महिन्यासाठीचा जो हप्ता आहे हा काळजी करण्याची काही आवश्यकता नाहीये, कारण विभागीय स्तरावर कोणतीही मोठी समस्या सध्या नाहीये. विभागाकडून आपल्याला जी माहिती मिळाली यानुसार हा हप्ता येणार आहे. यामध्ये कोणत्याही पद्धतीची मोठी अशी तांत्रिक समस्या सध्या नाहीये, परंतु एप्रिलचा हप्ता हा कधी येऊ शकतो तर पुढच्या आठवड्यामध्ये, म्हणजे हा आठवडा संपलेला आहे, आजचा शुक्रवार होता, आठवडा संपलाय, शनिवार रविवार शासकीय सुट्ट्या, म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये नोटिफिकेशन येऊन थेट खात्यामध्ये लाभ जो आहे हा जमा होणार आहे. उशीर सुद्धा होणार नाहीये. असं वाटलं होतं की उशीर होऊ शकतो, एप्रिलचा नवीन आर्थिक वर्षाचा पहिला हप्ता उशीर होऊ शकतो. त्याचबरोबर दिव्यांग कल्याण विभाग यांच्या मार्फत दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी हा वाटप होणार आहे, तर या कारणामुळे उशीर होण्याची शक्यता होती. मात्र शासकीय जे यामध्ये अधिकारी आहेत, विभागीय स्तर आहे, यांच्या मार्फत आलेल्या माहितीनुसार पुढच्या आठवड्यामध्ये पोर्टलवर नोटिफिकेशन जारी करून लाभार्थ्यांचा हप्ता जमा केला जाईल. आता यामध्ये निराधार लाभार्थी त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थी यांचा वेगवेगळ्या पद्धतीने हप्ता जमा होईल अशी शक्यता सगळ्यात जास्त आहे. नक्की कशा पद्धतीने हा लाभ दिला जातोय या संदर्भात लवकरच आपल्याला महत्त्वाची माहिती समजणार आहे. नोटिफिकेशन पुढच्या आठवड्यामध्ये पोर्टलवर आल्यानंतर समजेल. तर मार्च महिन्यासाठीच्या हप्त्याची स्थिती कशी आहे हे सुद्धा पहिल्यांदा जाणून घेऊयात. तर यामध्ये काय झालं होतं, मार्च महिन्यासाठीचा हप्ता जवळजवळ 31 ते 40% लाभार्थ्यांना मिळाला नव्हता. यांनी हे जे लाभार्थी आहेत सगळे लाभार्थी निराधार बांधव यांनी तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी केली असता त्यांना अशी माहिती मिळाली की तो लाभ जो आहे 24 ते 31 मार्च दरम्यान गेल्या महिन्यामध्ये दिला जाईल. मात्र त्या दरम्यान कोणत्याही पद्धतीचा हप्ता हा आला नाही. तहसील कार्यालयाने सांगितलं होतं 24 ते 31 मार्च दरम्यान तुमचा हप्ता हा जमा होईल. मात्र पाहू शकता आजची 2-3 एप्रिल पर्यंत, आजची 3 एप्रिल आहे, अजूनही तो हप्ता जमा झाला नाही. याबाबतचं कारण काय सांगण्यात आलं होतं, तांत्रिक अडचणी होत्या, म्हणजे आधार ऑथेंटिकेशन जे आहे पेंडिंग होतं. आता काही लाभार्थ्यांनी हे चेक केलं असेल की त्यांचं KYC जे आहे आधार व्हेरिफिकेशन ऑथेंटिकेशन जे आहे हे आहे किंवा नाही, तर त्यांचं झालं होतं. त्याचबरोबर ज्या काही शासकीय कारणास्तव ज्यावेळेला शासनाकडून जेव्हा प्रोसेस केली जाते, वितरणाची प्रक्रिया ही केली जाते, त्यावेळेला ज्या काही तांत्रिक अडचणी होत्या, टेक्निकल एरर होते, तांत्रिक त्रुटी होत्या, त्यामुळे हा लाभ हा मिळाला नव्हता. आता यामध्ये शासनाची जबाबदारी आहे की जे काही तांत्रिक अडचणीमुळे लाभ अडकला होता त्या लाभार्थ्यांना तो हप्ता त्यांना वेळेवर मिळावा. मात्र असं काही अद्यापही झालेलं नाहीये. तर लक्षात काय ठेवायचं आहे, DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर एकदा झालं, एकदा म्हणजे सगळ्या लाभार्थ्यांचं जेव्हा वितरणाची प्रोसेस केली गेली मार्च महिन्यामध्ये, त्यानंतर जे लाभार्थी या लाभापासून वंचित राहिले
ज्यांचा टेक्निकल एरर आला, यामध्ये जर पाहिलं टेक्निकल एररमुळे या लाभार्थ्यांना हप्ता मिळाला नाही आणि त्याच वेळेला जेव्हा जी प्रोसेस केली गेली ज्यांना आला त्यांचा लाभ जमा झाला, त्यामुळे ती पुन्हा होत नाही. त्यामुळे मार्चचा हप्ता वेगळा राहू शकतो. आणि आतापर्यंत शासनाची आपण हिस्ट्री पाहिली, इतिहास पाहिला 2 ते 3 वर्षापासूनचा, तर एकदा का लाभ याला नाही तर तो पुढच्या महिन्यामध्ये दिला जात नाही. म्हणजेच थकीत पेन्शन जे आहे, थकीत लाभ हा कोणत्याही पद्धतीने लाभार्थ्यांना दिला जात नाही. आतापर्यंत असं घडलेलं आहे. तर यामध्ये योजना वितरणची प्रक्रिया कशी आहे हे आपण जाणून घेऊयात. यावेळेला थोडासा बदल झालेला आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. शासन निर्णय जारी करून यामध्ये 2 विभाग पाडण्यात आले आहेत. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य या विभागाकडून विधवा पेन्शन, निराधार, ज्येष्ठ नागरिक यांची पेन्शन जी आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग हे जमा करेल. त्याचवेळी दिव्यांग लाभार्थ्यांचा जो हप्ता आहे हा दिव्यांग सक्षमीकरण हा जो विभाग आहे या विभागाअंतर्गत हप्ता दिला जाणार आहे. आणि यासाठीची आयुक्तांकडे निधी वाटपाचे पूर्ण अधिकार आहेत. त्यामुळे कोणत्याही बदलीचा लाभार्थ्यांवर परिणाम होणार नाहीये. त्यांना वेळेमध्येच त्यांचा हप्ता जो आहे हा लाभार्थ्यांचा जमा होणार आहे. आता महत्वाची गोष्ट म्हणजे एप्रिलचा हप्ता लाभ जो आहे हा कधीपर्यंत येईल. या अगोदर सुरुवातीला व्हिडिओच्या मी सांगितलं होतं की पुढच्या आठवड्यामध्ये नोटिफिकेशन येणार आहे आणि एप्रिलचा हप्ता हा जमा होईल. तर पुढील आठवड्यामध्ये नोटिफिकेशन जारी होईल. त्यानंतर लाभार्थ्यांना पुढच्या 6 ते 7 दिवसामध्ये बँक खात्यामध्ये जमा होईल. डीबीडीने जी गेल्या वेळीची प्रोसेस होती त्यानुसारच. आणि ज्या वेळेला लाभार्थ्यांना मार्च महिन्यामध्ये ज्यांना जमा झाला नव्हता त्यांचे सुद्धा डीबीडी पद्धतीने ही प्रोसेस केली जाईल, प्रक्रिया केली जाईल. यावेळेला तांत्रिक अडचण नसणार आहे. त्यामुळे गेल्या वेळी ज्यांना मार्च महिन्यामध्ये हप्ता जमा झाला नव्हता त्यांना 100% या महिन्यामध्ये तो हप्ता जो आहे एप्रिल महिन्यासाठीचा हा जमा होईल. कारण गेल्या वेळेची तांत्रिक अडचण होती, एका वेळेला हप्ता जमा झाला नव्हता, या कारणामुळे तो राहिला. आता पुढे काय होऊ शकतं याबाबत माहिती नाहीये की मार्च महिना हप्ता मिळू शकतो की नाही. याबाबत जर शासनाने स्पेशल खास निर्णय घेतला तरच शक्यतो हे पैसे मिळू शकतात. मात्र आता लाभार्थ्यांना फक्त एप्रिल महिन्यासाठी 2500 दिव्यांग लाभार्थ्यांचे आणि 1500 जे नॉर्मल लाभार्थी आहेत यामध्ये विधवा महिला असतील त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक असतील यांचे पेन्शन जमा होईल. यामध्ये थोडाफार बदल होऊन फक्त 7 ते 8 दिवस पुढे जाऊ शकतं, त्यापेक्षा तर जाणार नाहीये. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपण सांगितली होती की तात्पुरते जे UDID कार्ड धारक आहेत, टेम्पररी UDID कार्ड लाभार्थी यांना हप्ता मिळेल का नाही, तर एप्रिलचा हप्ता अजूनही त्यांचा अनिश्चित आहे. कारण जो शासनाने निर्णय दिला आहे त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाहीये. अंमलबजावणी सुरू होईल कारण शासन निर्णय अजूनही शासनाच्या संकेतस्थळावर, वेबसाईटवर आहे. आणि अनेक जण 5 ते 10 वर्षापासून लाभ घेत आहेत आणि अचानक बंद करणं हे योग्य होणार नाही. आणि यासाठी आंदोलन सुरू असून लाभार्थ्यांचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत. त्यामुळे जेव्हा अंमलबजावणी होईल तेव्हाच नक्की काय ते समजेल की टेम्पररी जे तात्पुरते UDID कार्ड धारक आहेत यांना लाभ मिळणार किंवा नाही. त्यामुळेच लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. तुमचा जर मार्च महिन्यासाठीचा हप्ता अडला असेल, तो मिळाला नसेल तर तहसील कार्यालयात जाऊन आधार आणि तुमची जी काही तांत्रिक समस्या आहे ती सोडवा. कारण नोटिफिकेशन आल्यानंतर लगेच पैसे येतील. आणि जर काही तुमची अडचण असेल तर मार्च महिन्यासारखाच एप्रिल महिन्यासाठीचा सुद्धा हप्ता तुमचा येणार नाही, तो तिथेच थांबल. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवून तुम्हाला करायचं आहे. एप्रिलचा हप्ता हा येणारच, फक्त थोडासा उशीर हा होऊ शकतो. विभागाचं काम जे आहे हे सध्या सुरू आहे, फक्त त्याची गती वाढवण्याची गरज आहे. कारण पाहू शकता 2 स्वतंत्र विभाग केलेत. एक निराधार योजना, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग आणि दुसरा जो विभाग आहे दिव्यांग सक्षमीकरण विभाग. त्यामुळे हे सोपं पडणार आहे त्यांना निधी वितरणाची प्रक्रिया. मात्र ती लवकर स्पीडली म्हणजेच फास्टली करणं आवश्यक आहे. त्याचा स्पीड जो आहे वेग वाढवणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने एप्रिल महिन्यासाठीच्या हप्त्याबाबत शासकीय स्तरावरून ज्या महत्त्वाच्या अपडेट आले त्यानुसार पुढच्या महिन्यामध्ये नोटिफिकेशन जारी होऊन पुढच्या आठवड्यामध्येच कदाचित किंवा त्याच्यानंतरच्या सोमवार म्हणजे 7 ते 8 दिवसामध्ये लाभार्थ्यांचा हप्ता हा 100% जमा होणार आहे. ज्यांना मार्च महिन्यामध्ये मिळाला नव्हता त्यांना सुद्धा एप्रिल महिन्यामध्ये मिळेल. मात्र मार्च महिन्यासाठीचा मिळणं जवळजवळ अशक्य आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेम्पररी जे तात्पुरते
UDID कार्ड धारक आहेत, दिव्यांग बांधव आहेत, लाभार्थी आहेत, त्यांना अजूनही निश्चित नाही की हप्ता मिळेल किंवा नाही. जर आला तर यामध्ये शासनाने अजूनही निर्णय घेतला नाही असं समजलं जाऊ शकतं. मात्र जर नाही आला तर अंमलबजावणी झाली आहे असं समजलं जाऊ शकतं. या स्तरावर पाहू शकता जे लाभार्थी 5 ते 10 वर्षापासून लाभ घेत आहेत, टेम्पररी UDID कार्ड धारक तात्पुरते, त्यांच्यावर हा मोठा अन्याय होणार आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी शासनाकडे अर्ज, विनंती, त्याचबरोबर आंदोलने करून त्यांचा निर्णय हा मार्गी लावणं आवश्यक आहे. एप्रिल महिन्यासाठीच्या हप्त्याबाबत 100% खात्रीलायक अशी अपडेट लवकरच प्राप्त होईल. या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट अशाच मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.